धन्याच्या विरहाने व्याकुळ होऊन लाडक्या कुत्र्यानेही कवटाळला मृत्यू. दिवंगत आमदार PN पाटील यांच्या ब्रुनोची ती हृदय हेलावून टाकणारी कहाणी. आमदार पाटील यांच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करत दिली प्राणांची आहुती. बऱ्याच लोकांना कुत्रं पाळायला आवडतं आणि ते त्यांना कुटुंबातील सदस्य मानतात. कुत्रं हे प्रामाणिकच नाही तर माणसाचे सर्वोत्तम मित्र असतात असं म्हटलं जातं. कुत्र्यांना बोलता येत नसलं तरी ते माणसात राहून आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजतात आणि त्याचं पालनही करतात. कुत्र्यांचे असेच अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात, ज्यात कुत्रे मालकावर किती प्रेम करतात, त्यांचं प्रेम किती निस्वार्थ असतं हे वेळोवेळी सिद्ध होतं. पण धन्याच्या विरहाने व्याकुळ होऊन लाडक्या कुत्र्यानेही मृत्यूला कवटळल्याची मन हेलावून टाकणारी घटना नुकतीच घडली आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष करवीरचे आमदार PN पाटील यांच्या पाठोपाठ त्यांच्यावर नितांत प्रेम करणारा लाडका ब्रुनो या कुत्र्याने हे जग सोडलं. उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. दिवंगत आमदार पाटील यांचे कुटुंबीय आणि ब्रुनो यांच्यात विशेष असं प्रेमाचं नातं होतं. त्यांच्या सुनबाई तेजस्विनी पाटील यांनी गोल्डन रिट्रीव्हर जातीचा हा कुत्रा माहेरहून आणला होता. 9 वर्षाचा हा कुत्रा पाटील कुटुंबातील सर्वांच्या गळ्यातील ताईत होता. PN पाटील यांचा त्याच्यावर खूप जीव होता. ते जिथे असेल तिथे तो पाठीमागे फिरत असे. क्वचित कधी ते रागावले तर तो चुपचाप बाहेर जाऊन बसत असे. मात्र त्यावेळी कुटुंबातील अन्य कोणी कितीही बोलावलं तरी तो जागचा हलत नसे. पण PN पाटील यांनी हाक मारली की तो पटकन उठून त्यांच्याजवळ येत असे. आमदार PN पाटील यांचा घरी अपघात झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हापासून ब्रुनोची अन्नबाण्यावरील वासना उडाली. त्याने अन्नाचा त्याग केला. धनी परतण्याची तो डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होता. पोटात अन्नाचा कण नसल्यानं त्याची प्रकृती खालावत गेली. सलाईन लावून उपचार केले जात होते. शेवटी सारे उपचार थकले आणि ब्रुनोने प्राण सोडला. त्याच्या या प्राण्याच्या आहुतीसोबत त्याच्या स्वामीनिष्ठेच्या अनेक कथा काळाच्या पडद्याआड गेल्या असून उरल्या आहेत फक्त मन हेलावून टाकणाऱ्या आठवणी.